वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कालच्या आपण 20व्या श्लोकात पाहिलंच आहे की तिन्ही वेदात सांगितलेले जे सकाम कर्म करणारे आहेत, सोमरस पिणारे आहेत, पापमुक्त आहे, मात्र पुण्यकर्मच करतायत चांगली, ते यज्ञाने भगवंताची पूजा करून स्वर्गप्राप्तीची अपेक्षा ठेवतात. ते सगळ्यात चांगली सुख मिळावीत आणि ते त्यांना मिळतात. त्यांनी केलेल्या पुण्यकर्माचं फळ म्हणून ती सुख मिळतात, म्हणून ते स्वर्गात जातात. स्वर्गात देवांचे सगळे भोग भोगतात. इथपर्यंत झालं तर काल. त्याच्या पुढे सांगतात भगवंत काय होतं ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशाल क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म प्रपन्ना गतागतम कामकामा लभंती. विशंती म्हणजे निवास करतात. ते म्हणतात भगवंत की ते जे आहेत, आपण आधी श्लोकात पाहिलेले लोक, पुण्यवान, यज्ञ करणारे, स्वर्गप्राप्तीची इच्छा ठेवणारे, ते विशालाच्या स्वर्गलोकात जातात आणि त्यांना स्वर्गलोक प्राप्त होतं. आणि पुण्य संपलं की पुन्हा परत येतात मृत्यू लोकात. म्हणजे ते जे सत्कर्म केलंय, पुण्यकर्म केलंय, त्याचं फळ मिळतं. त्यांना स्वर्गातले देवांचे भोग भोगायला मिळतात. पण पुण्याचा साठा आहे, तो संपला की परत मृत्यू लोकात यावं लागतं. पुन्हा यज्ञ यागादी पुण्यकर्म करायची, पुन्हा स्वर्गात जायचं. ते संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यायचं. असं ते येरधारा करत असतात असं भगवंत म्हणतात. या वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचं अनुसरण करणारे, स्वर्ग प्राप्तीची इच्छा ठेवणारे लोक स्वर्गात जातात, भोग घेतात, परत येतात, अशा चक्रा मारत राहतात. हे वारंवार ये जा करीत राहतात असं भगवंत म्हणतात तिथे. की पुण्य केलं म्हणून स्वर्ग मिळतो, पण संपल्यावर पुन्हा परत यावं लागतं. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी काही मिळत नाही, भगवत प्राप्ती पण होत नाही. जे काय मिळतं तेवढ्यापुरतं मिळतं. आणि पण त्यांच्या फेऱ्या काही चुकत नाही. स्वर्गाच्या आणि मृत्यू लोकाच्या फेऱ्या आणि जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्या दोन्ही चालूच राहतात. आता पुढच्या 22व्या श्लोकात भगवंत आणखीन सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. दुसऱ्या प्रकारचे लोक येतात आहे. मगाची सांगितलेले निराळे हे लोक कसे की परमेश्वराच्या निरंतर चिंतन करत असतात आणि अनन्य भावाने, निष्काम भावाने, कुठे अपेक्षा न ठेवता भगवंताचा भजन पूजन करत असतात. अनन्य म्हणजे पुन्हा मागे पण पाहिजे, दुसरा कुठलाही विचार नाही, फक्त एकच, भगवत प्राप्ती, भगवंताचाच विचार. अशा नित्य निष्काम भावाने, पण त्यांना अपेक्षा काही नाही, स्वर्गाची पण नाही. लक्षात घ्या, स्वर्गाची पण अपेक्षा नाही आहे, लक्षात घ्या, हे महत्वाचे. मग असे जे पुरुष आहेत की कशाची अपेक्षा न ठेवता माझं भजन पूजन करत असतात निरंतर आणि अनन्य भावाने, त्यांचा योगक्षेम मी चालवतो असं भगवंत म्हणतात. आता योगक्षेम शब्द आपण नेहमी वापरतो, खरं म्हणजे त्याचा अर्थ काय, तर अप्राप्तस्य प्राप्तम नाम योग. जे प्राप्त झालेलं नाही आपल्याकडे ते मिळणे, ते प्राप्त होणे म्हणजे योग. आणि प्राप्तस्य परिरक्षणम क्षेम, जे प्राप्त केलेलं त्याचं परिरक्षण, रक्षण होणं म्हणजे क्षेम. म्हणजे जे मिळाले नाही ते मिळवायचं, जे मिळवलं ते सांभाळून ठेवायचं, याला म्हणायचं योगक्षेम. भगवंत म्हणतात की असे जे लोक माझ्या अनन्य भावाने मला भजत असतात, निष्काम भावाने, त्यांचा योगक्षेमाचा मीच काळजी घेतो. अहम वहाम्यहम, मी वाहतो, योगक्षेम वाहतो म्हणजे काय, योगक्षेमाची काळजी मी घेतो. त्यांचा योगक्षेम व्यवस्थित चालतो. संसारात त्यांना काय पाहिजे ते मिळतं, म्हणजे मिळालं त्याचं रक्षण पण होतं. हे दोन्ही आपल्यालाच पाहिजे असतं, योगक्षेम पाहिजे असतं. बघा, बऱ्याच गोष्टी पाहिजे असतात, मग ते आपण मिळवतो, पण ते रक्षणही करायला फक्त मिळालेल्या गोष्टी निघून गेल्या तर काय उपयोग त्याचं. पण मग हे दोन्ही भगवंत करतो असं भगवंत म्हणतात. मी बघा किती आश्वासन देत आहेत की तुम्ही अनन्य भावाने, निष्काम भावाने माझी भक्ती केली तर तुमचा योगक्षेम चालवायची पण जबाबदारी माझी आहे. तुम्हाला काय करायला नको, तुम्ही फक्त भक्ती करत राहा, योगक्षेमाची व्यवस्था मी करतो. आश्वासन भगवंत या ठिकाणी
अशा प्रकारच्या भक्तांना देतायत 22व्या श्लोकामध्ये. 23वा श्लोक आहे आता. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम. भगवंत सांगतायत ते माझी पूजा केली की काय होतं सांगून झालं बरंच. आता पुन्हा ते सांगतायत की जे सकाम भक्त अतिशय श्रद्धेने आणि सकाम पण पुण्यकर्मच करतात, चांगलं काम करणारेच, दुसऱ्या देवांची पूजा करतात. मी म्हणजे भगवंत सोडून अनेक देवदेवता आहेत, त्यांच्या देवदेवतांची पूजा करतात, तेही खरं म्हणजे माझीच पूजा करतात. कारण काय, सगळ्या देवदेवता मीच निर्माण केल्या, भगवंतांनी सर्व निर्माण केले. देवतांची पूजा करणं म्हणजे भगवंताची पूजा करण्यासारखंच आहे. म्हणून भगवंत हो ते माझीच पूजा करतात, पण त्यांचं पूजन अज्ञानपूर्वक असते की त्यांना वाटतं देवदेवताच अंतिम आहेत, त्यांच्या पलीकडे असलेला जो मी आहे परमात्मा त्याला ते ओळखत नाहीत, त्यामुळे ते अज्ञानपूर्वक आहेत. आणि त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं पुण्य मिळतं. पुण्यकर्म केल्यामुळे, चांगलं कर्म केल्यामुळे फळ मिळतं. देवदेवता स्वर्गापर्यंत पोहोचवतात, स्वर्गातले उपभोग घेतात, पण पुण्य संपलं की पुन्हा मरते लोकात येतात, त्यांना भगवंताची प्राप्ती काही होत नाही. हा महत्वाचा मुद्दा त्यांनी पुन्हा या ठिकाणी म्हणलाय. नंतर पुढच्या श्लोकात ते म्हणतात, अहम मी सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच न तु मामपि जानन्ति तत्वे नातश्चवन्ति ते. म्हणतात सगळ्या यज्ञांचा मी भोक्ता आहे. आता इथे यज्ञ आपल्याला माहिती, परंपरागत जे यज्ञ आहेत ते अग्निकुंड पेटवून मंत्र म्हणून एखाद्या देवतेच्या नावाने मंत्र असतात, त्या देवतेला ते हवन केलं जातं सगळं, आणि ती देवता प्रसन्न होऊन त्यांना फळं देते. हे पारंपरिक यज्ञ झाले. पण भगवद्गीतेतली यज्ञ संकल्पना निराळी आहे. भगवंताने जो यज्ञ शब्द वापरला तो पारंपरिक यज्ञ करतात काही ठिकाणी आहे, पण बऱ्याच ठिकाणी निराळा आहे. मुख्य यज्ञ भावना म्हणजे काय, ते इतरांच्या कल्याणाकरता, लोकांच्या कल्याणाकरता त्यागाची आणि समर्पणाची भावना असणे, संपूर्ण त्याग याचा अर्थ परत कुठली अपेक्षा ठेवायची नाही. आणि समर्पण देऊन टाकलं एकदा, त्याच्यामध्ये अहंकार नाही, ममता नाही, फलाची आशा नाही, असं जे कर्म आहे त्याला यज्ञ म्हटलेलं आहे भगवंतांनी. आणि म्हणून भगवंत असं सगळ्या यज्ञांचा भोगता मीच आहे, म्हणजे यज्ञानंतर लोक माझ्यापर्यंतच पोहोचणार आहेत, अशा प्रकारच्या यज्ञांतर म्हणजे निष्काम कर्म असतील तर अशा प्रकारे केलेली कर्म भगवंतालाच प्राप्त होतात. पण हे जे भक्त आहेत मगाशी सांगितलेले, ते मला परमेश्वराला जाणत नाहीत, ते देवतांची पूजा करतात, चांगली कामं करतात, इतरांच्या कल्याणाची ते सगळं करतात, यज्ञ कल्पनेने करतात सगळे ते, पण परमेश्वराला जाणत नाही. ते देवतांपुरते मर्यादित राहतात, त्यांच्या पलीकडे असलेल्या परमेश्वर स्वरूपाला ते ओळखत नाहीत. आणि त्यामुळे साहजिकच त्यांना काही परमात्म्याची प्राप्ती होत नाही, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडावं लागतं. आता निरनिराळ्या देवतांच्या आणि इतरांची पूजा करणाऱ्यांना काय काय फळ मिळतं स्वतंत्रपणे, त्याचं वर्णन त्यांनी पुढच्या श्लोकात केलंय. भगवत प्राप्ती करता निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे लोक कशा पूजा करतात त्याचं वर्णन भगवंत करतायत. 9व्या अध्यायात आता 25वा श्लोक आहे. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जनोपी माम. भगवंत म्हणत की देवाची पूजा करतात ते देवाला जाऊन मिळतात, पितरांची पूजा करतात ते पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करतात ते भूतांना जाऊन मिळतात, आणि जे माझी पूजा करतात ते मला येऊन मिळतात, असं भगवंत म्हणतात. आणि अर्थात भगवंत प्राप्ती झाल्यानंतर मग पुनर्जन्म नाही, पण बाकीचे सगळे आपण पाहिलंच की फार फार तर काय ते स्वर्गाची प्राप्ती होईल, पण पुण्य संपलं की परत मरते लोकात यावं लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, जन्म मृत्यू चक्रात ते अडकून पडतील. कारण कसे बाकीचे सगळे देव म्हणा, पितर म्हणा, भूत म्हणा, हे सगळे अनित्य आहेत आणि त्यामुळे ते नष्ट होणार आहेत केव्हा तरी ते, तेव्हा त्यांच्याबरोबर मिळणारी फळं देखील तशीच आहेत, ती पण नष्ट होणारी आहेत.
पुढच्या श्लोकात ते आणखी सांगतायत परत. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मना. हे भगवंत म्हणतायत की मला काही दिलं तरी चालेल, कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी असं काही पण देतात, पण त्याच्या मागे त्यांची शुद्ध भक्ती असते, त्याच्या मागे त्यांचा भाव निराळा असतो. तेव्हा अशा प्रेमाच्या भक्तीनं दिलेलं जे काय अर्पण केलेलं आहे ते मी स्वीकारतो. आता तसं पाहायला गेलं तर भगवंताला काही नकोच आहे, आणि सगळं जे काय ते त्यांनीच तयार केलेलं आहे. त्यामुळे किती दिलं, काय दिलं याला काही फार महत्व नाही. त्याच्यामागे जो त्यामागचा भाव आहे, समर्पणाचा भाव आहे, भगवत प्रीतीचा भाव आहे, तो जास्ती महत्वाचा आहे. तेव्हा ती भक्ती भगवंताला आवश्यक असते. प्रत्यक्ष काय दिलं ते काही महत्वाचं नसतंच, म्हणून भगवंतच म्हणतात काही दिलं तरी चालेल, पण निष्काम भक्ती त्याच्या मागे असणं आवश्यक आहे. आपण बरेच वेळा पूजा करताना म्हणतो बघा, सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वकम नमस्कारम समर्पयामी. काही कुठलेही उपचार केले तरी, प्रार्थना केली तरी बास आहे, नुसतं इतर उपचार करायला पाहिजे असं काही नाही. नुसत्या वस्तू दिल्या, अगदी किमती वस्तू दिल्या, पण त्याच्या मागे भाव नसेल तर भगवंत काय प्रसन्न होणार नाही. कारण त्या किमती वस्तू आपल्या करता आहेत, भगवंता करता त्याची काहीच किंमत नाही. एक तर सगळं त्यांनी निर्माण केलं आणि दुसरं त्याला काही नकोच आहे. त्यामुळे जो भाव आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. काही उदाहरणं आपल्याला सुद्धा माहिती असतील की नारद, सत्यभामा, श्रीकृष्ण याच्यामध्ये श्रीकृष्णाला सत्यभामेने देऊन टाकलं नारदाला, त्यांची काय अटी ठरल्या होत्या म्हणून. परत पाहिजे होतं, पण नारद म्हणले बा परत मी देईन तुम्हाला, पण त्याच्या वजना इतकं सोनं दिलं पाहिजे मला. ते सगळी दागिने आणून टाकले सत्यभामेने तुला करताना. त्यांनी काय होईना, प्रश्न पडला, त्या कृष्णाला सोडवायचं कसं नारदाच्या तावडीतून. रुक्मिणी आली. रुक्मिणी म्हणली दागिने बिगिने काढा सगळे म्हणे, तिने फक्त एक तुळशी पत्र ठेवलं. पण त्याच्या मागची जी भाव होती त्या भावाचं वजन इतकं झालं की जास्त झाल्यानं श्रीकृष्णाची तुला पूर्ण झाली, त्याला मोकळं केलं बाबा नारदाने. म्हणजे हा भाव जास्ती महत्वाचा आहे. द्रौपदीची कथा आपल्याला माहिती आहे. वनवासात असताना ते दुर्वास ऋषी आले, खूप शिष्याने घेऊन आम्हाला जेवू घाल म्हणले, आणि ती थाळी होती, पण थाळीवरचं जेवण संपल्यामुळे तिच्यानं लगेच काय अन्न निघणार नव्हतं. द्रौपदीने कृष्णाचा धावा केला, तर कृष्ण आले, म्हटलं मलाच भूक लागली, मला ती खायला नाही. तर थाळीत काही नव्हतं असते, म्हणजे ही थाळी अशीच नुसती. ते कुठलं तरी भाजीचं पान चिकटलेलं होतं, ते खाल्लं श्रीकृष्णाने. आता तृप्त झाला श्रीकृष्ण, तृप्त झाला. ते सगळे दुर्वासन त्यांचे सगळे शिष्य पण तृप्त झाले, तर कोणी आलेच नाही जेवायला. सुदाम्याचे पोहे आहेत, शबरीची बेवरं आहेत, आपल्या सगळ्यांना कथा माहिती. या ठिकाणी वस्तूला काही महत्व नाहीये, त्याच्यामागे असलेल्या भावाला महत्व. आणि भगवंतांनी स्पष्ट केलंय की निष्काम श्रद्धेच्या भावाने मला काही दिलं तरी त्यातनं मी प्रसन्न होईल. याचा अर्थ आपण लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे, आपण थांबूया आता इथे. हरिओम.